आगामी महापालिका निवडणुकीच्या या सगळ्या ज्यात अनुषंगाने नाशिकमध्ये पुन्हा एकदा भाजपने धक्कातंत्र वापरलेलं आहे। 2 माजी महापौरांना भाजपने आज हे गळाला लागल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। त्यातले एक माजी महापौर विनायक पांडे आहेत आपल्यासोबत। भाऊ, इतके वर्ष शिवसेनेमध्ये आपण काम केलेलं आहात, आज अचानक भाजपमध्ये जात आहे, काय नेमकं कारण आहे? काही कारण नाही, आमच्या व्यथा ऐकल्या जात नाही त्यामुळे बाहेर पडतोय। काय व्यथा मांडण्याचा प्रयत्न करतोय उद्धव साहेबांकडे, जर आमच्या व्यथा जर ऐकून घेत नसेल तर तिथून बाहेर पडलेलं चांगलं आहे। कारण की इतके वर्ष म्हणजे 40 ते 45 वर्ष आपण आत्ता मागाशी बोललात, महाराष्ट्रामधले असे खूप कमी नेते आहेत की 40-45 वर्ष शिवसेनेमध्ये काम केलेले आहेत, त्यातला आपण एक आहात। नेमकं असं काय घडलं की भाजपमध्ये जावंसं वाटतं? काय नाही, आपल्याला जर मुलाच्या तिकिटासाठी सर संघर्ष करावा लागतो तर याच्यापेक्षा दुसरी काही व्यथा मांडू शकत नाही। तिकीट नाकारलं आपल्याला? तिकीट नाकारलं नाही, मुलाऐवजी म्हणजे सुनाला लढवा, मग ती पण त्या मुलाला प्रचारात थांबवलं। संपूर्ण प्रभाग फिरल्यानंतर मुलाला थांबवलं। सुनबाईला मी जवळजवळ 8-10 दिवसापासून सुनबाई फिरते। अशा पद्धतीने जर हे जर दुःख असेल तर कुठेतरी सहन करू शकत नाही मी। मुलाला आपण तिकीट मागितलं होतं, मुलाला नेमकं का बरं नाही दिलं? म्हणजे त्याचं काही कारण आपल्याला कळालं का, किंवा आपण खरं तर या संदर्भात काही वरिष्ठांशी चर्चा केली? त्या जागेसाठी इच्छुक फार होते ना, आणि महाविकास आघाडी 5 पक्ष आहे, काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना, त्यानंतर राष्ट्रवादी, मनसे, असे 5-6 पक्ष जर आले तर 4 जागा देणार कोणाला आहे? कोण कोणाला देणार आहे? म्हणून हे सगळं डिस्प्यूट झालं त्याच्यात। नाशिकची जबाबदारी गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत बघतायत, त्यांच्याकडे आपण मुलाच्या तिकिटासंदर्भात काही चर्चा केली होती का? राऊत साहेबांशी 4-5 दिवसापूर्वी मी बोललो होतो, ते मला बोलले बघतो करतो। म्हणजे जसे आम्ही पण लोकांना काय, आमच्याकडे लोक आले का आम्ही असंच आश्वासनं देतो, तसे आश्वासनं मला दिले एखाद्या लहान पोरासारखे, म्हणून मला पटलं नाही या गोष्टी। आता भाजपमध्ये आपल्या सोबत कोण कोण येत आहेत, की किती जण येत आहेत, आणि आपल्याला भाजपकडनं काही शब्द मिळाले का तिकिटासाठी? शब्द काही घेतला नाही, प्रवेश केला, तिकीट देणार ते आमच्या सुनबाईला। त्या पद्धतीने आम्ही संपूर्ण आमचा पॅनलच तिथे प्रवेश करतोय। कोण कोण आहेत पॅनल? मी आहे, स्थायी समिती माझी चेअरमन शाहू खैरे आहेत, त्यानंतर स्थायी समिती दुसरे चेअरमन संजय चव्हाण आहे, त्यानंतर महापौर यतीन वाघे, आम्ही एवढे प्रवेश करतोय। हो, एक शेवटचा प्रश्न, 40-45 वर्षांपासून आपण शिवसेनेत काम केलेलं आहे, बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत काम करणारे खूप कमी नेते आहेत, त्यातले एक आता तुम्ही आहात। शिवसेना सोडताना काय भावना आहेत मला? नाही, खरोखर दुःख होतं आहे, कारण एक छोटंसं रोपटं ते इतक्या मोठ्या वटवृक्षात निर्माण केलं, आणि ते वटवृक्ष कुठेतरी आज कोसळत आहे, ते दुःख बघवत नाही आहे। याचं कारण इतकंच का तिथपर्यंत लक्ष दिलं जात नाही, खालच्या कार्यकर्त्यांपर्यंत लक्ष दिलं जात नाही। ते वृक्ष कोसळून पडायला लागलेलं आहे, तरीसुद्धा ते आम्ही व्यथा मांडतोय, सांगतोय, त्या व्यथा ऐकायलाच कोणी नाही, म्हणून हे 100% दुःख होतं आहे। स्थानिक लेवलला व्यथा ऐकत नाही का वरच्या लेवलला? स्थानिक लेवलच्या लोकांची काय हिंमत आहे का हो माझ्या पुढे? काय यांची काय हिंमत आहे का? हे वरच्या लेवलला आपण खरं तर थेट उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्कात असायचा, मग तिथे मध्ये कोणी आहेत ना, भरपूर आहे, ते तिथपर्यंत पोहोचूनच देत नाही, म्हणून हे सगळा निर्णय घेतलेला आहे। या सगळ्या कारणामुळे मी भाजपत जाण्याचा निर्णय घेतलेला आहे, अशा पद्धतीची प्रतिक्रिया विनायक पांडे यांनी दिलेली आहे। अजून एकदा नाशिकमध्ये भाजपने धक्कातंत्र वापरलेलं आहे। एकीकडे अजूनही युती संदर्भात अधिकृत घोषणा झालेली नाही आहे, पण भाजपमध्ये मात्र मोठ्या प्रमाणात इन्कमिंग होताना आपल्याला बघायला मिळत आहे। किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।